कृष्ण गाथा एक गाणे जाणते वैखरी एक तारे सूर जाणे श्री हरि जय श्री हरि। एक तारे सूर जाणे श्री हरि जय श्री हरि। तू सखा तू पाठी राखा तूच माझा ईश्वर। राही दासी व्यापुनिया तूच माझे अंतर। आळवीते नाम जाला अमृताची माधुरी। एक तारी सूर जाणे श्री हरि जय श्री हरि। एक तारे सूर जाणे श्री हरि जय श्री हरि। नमस्कार. या सुप्रभाती उत्सव तीर्थ या भक्तिमयी कार्यक्रमात मी रेश्मा आपणा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करते. श्रीमद भगवद्गीता हा तत्वज्ञानाचा महामेरू. यातील विचार आणि आचार हे उच्च पातळीचे, उच्च कोटीचे, पण तरी सुद्धा गीतेतील एक एक विचार मानवाला समृद्ध करणारे, त्याला त्याच्या कर्तव्याची, त्याच्या अस्तित्वाची, वास्तवाची जाणीव करून देणारे. खऱ्या धर्माची स्थापना होते ती गीतेच्या आचरणातून, कारण गीता मानवाला अनेक योग सुचवते ज्याद्वारे त्याला मोक्षाची प्राप्ती होईल. गीतेत अनेक योगांचा म्हणजेच अनेक तत्वांचा समावेश होतो. त्यातीलच सर्वश्रेष्ठ मानवाच्या जगण्याला सुखकर करणारे तत्वज्ञान म्हणजे कर्मयोग. प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेलं कर्म निरपेक्ष भावनेने करावं, हीच भगवंताची शिकवण. श्रीमद भगवद्गीतेतील 3रा अध्याय कर्मयोग, ज्यात 43 श्लोकांचा अंतर्भाव आहे. आज याच 3ऱ्या अध्यायाचं निरूपण माधवीताई आपल्यासाठी करतील. तेव्हा आपणही अगदी प्रसन्न चित्ताने या गीतामृताचा आस्वाद घेऊयात. उत्सव तीर्थ गीताबोध, निर्मिती साहित्य उत्सव, प्रवचनकार श्रीमती माधवीताई जोशी, पार्श्वगायन हर्षदा गायकवाड, तांत्रिक सहाय्य विद्या पाटील, प्रमोद पांढरे. तर ऐकूयात उत्सव तीर्थ अंतर्गत गीताबोध भाग 4. पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी। नमो
नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री परमात्मने नमः। नमस्कार. साहित्य उत्सव या परिवाराच्या मार्फत चालवला जाणारा हा उपक्रम गीताबोध याचा आज आपण 4थ्या भागामध्ये प्रवेश करतो आहोत. पहिल्या 3 भागामध्ये आपण त्याची पार्श्वभूमी समजून घेतली, अर्जुन विषाद योग समजून घेतला आणि सांख्य योगामध्ये आत्म्याचं अमरत्व आणि देहाचं क्षणभंगुरत्व कसं आहे, देह हे नष्ट होणारे आहेत आणि आत्मा हा अमर आहे, हे आपण त्याच्यामधलं जाणून घेतलं, तत्त्व जाणून घेतलं. स्वधर्म म्हणजे काय, स्वकर्म म्हणजे काय, निष्काम कर्मयोग म्हणजे काय आणि स्थितप्रज्ञ म्हणजे काय हेही जाणून घेतलं. आता आज आपण त्याच्या पुढचे पाऊल टाकणार आहोत, पुढची पायरी गाठणार आहोत आणि तो आहे 3रा अध्याय म्हणजेच कर्मयोग. या कर्मयोगामध्ये म्हणजे संपूर्ण गीतेमध्ये 18 अध्यायामध्ये खरं तर 18 योग सांगितले आहेत, पण प्रमुख योग म्हटलं तर प्रमुख 3 योग आहेत. ते म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग. आता ज्ञानयोगाची मार्गाने जायचं झालं तर ज्ञानयोग हा अतिशय कठीण आहे. इतका तो मार्ग अवघड आहे की जणू काही तलवारीच्या धारेवरनं चालण्यासारखं इतका कठीण मार्ग आहे. मग त्या मार्गावरनं चालायचं असेल तर अतिशय कुशाग्र बुद्धी हवी, प्रखर बुद्धिमत्ता हवी, तरच तो मार्ग चालता येईल. पण ती आमच्याकडे नाही आहे, मग आम्हाला ज्ञानमार्गावरनं नाही जाता येणार. भक्तिमार्ग कसा आहे तर भक्तिमार्ग सोपा आहे, कुणीही भक्तिमार्गावरनं जाऊ शकतो, त्याला बुद्धिमत्तेची वगैरे आवश्यकता नाही, मात्र प्रेम हवं, भगवंताविषयी भक्तिभाव मनामध्ये हवा. कारण भक्तीचा मार्ग कसा आहे तर तो अरुंद आहे, तो चिंचोळा आहे आणि या चिंचोळ्या मार्गावरनं चालताना एका वेळेला एकच व्यक्ती जाऊ शकते, म्हणजे एक तर भक्त किंवा भगवंत. आणि त्यामुळे एका वेळेला दोघं जाऊ शकत नाही. त्यामुळे असं म्हटलेलं आहे, प्रेम की गली अति साकरी ज्यामे 2 समाय. कबीरांचा दोहा आहे, प्रेम की गली अति साकरी म्हणजे चिंचोळा आहे, अरुंद मार्ग आहे. ज्यामे 2 समाय, हरी है तो मैं नहीं, मैं है तो हरी नहीं. म्हणजे भक्ती मार्गावरनं चालायचं असेल तर पहिल्यांदा मीपणा टाकून द्यायला पाहिजे, अहंकाराचं विसर्जन व्हायला पाहिजे, तरच या भक्ती मार्गावरनं चालता येईल. मग तोही आमच्याकडे नाही. वारकरी बघा ना, शिकलेले वगैरे काही नसतात, पण त्यांच्या मनामध्ये अत्यंतिक भक्तिभाव असतो आणि म्हणून त्या परमपदाला ते पोचतात. पण आमच्याकडे ज्ञानही नाही आणि आमच्याकडे भक्तीचं तेवढी निर्मळतासुद्धा नाही. मग आमच्यासाठी काही मार्गच नाही का? तर आहे ना, आपल्या सगळ्यांसाठी, सामान्य प्रापंचिकांसाठी सुद्धा कर्ममार्ग अतिशय उत्तम सांगितला आहे. तो तलवारीच्या धारे इतका धारदारसुद्धा नाही आहे आणि भक्तिमार्गा इतका चिंचोळासुद्धा नाही आहे. तर कर्ममार्ग आहे हायवे, हमरस्ता आहे तो, त्याच्यावरनं कुणीही चालावं. श्रीमंत असू दे, गरीब असू दे, सुंदर असू दे, कुरूप असू दे, शिकलेला असू दे, निरक्षर असू दे, कुणीही या कर्ममार्गावरनं चालू शकतो. पण मग सोपं आहे का? आणि आम्ही तर कितीतरी कर्म करत असतो दिवसभरामध्ये, आपण पुष्कळ कर्म करत असतो. मग झालो का आम्ही कर्मयोगी? इतकं पण सोपं नाही आहे बरं का.
इतकं पण सोपं नाही. नुसती खूप कामं करणं म्हणजे कर्मयोगी नाही आहे. मग कर्म करण्यासाठी, या कर्माचा कर्मयोग साधण्यासाठी आम्हाला काय करायला हवं, आणि तेच या अध्यायामध्ये भगवंताने अतिशय उलगडून सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, कर्म कसं आचरायचं आहे किंवा स्वकर्म हे स्वधर्मामध्ये कसं पालटायचं, याचं अवघड रहस्य भगवंतांनी या अध्यायामध्ये उलगडून दाखवलेलं आहे. आणि म्हणून या अध्यायाला नाव आहे कर्मयोग. गीतेमधला 3रा अध्याय आहे तो कर्मयोग आहे. आता या कर्मामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, निषिद्ध कर्म, याचं सगळ्याचं आपण ह्याच्यामधनं जाणून घेणार आहोत. म्हणजे बघा, भगवंतांनी या कर्मयोगाच्या ह्या अध्यायामध्ये 3 नियम सांगितले. कर्म तर करायचंच आहे. पहिलं आहे कर्म करायचंच आहे. मनुष्य एक क्षणसुद्धा कर्म केल्याशिवाय शांत बसूच शकत नाही. कुठलं ना कुठलं कर्म चालूच असतं. अगदी तुम्ही झोपलात तरी झोपण्याचं कर्म आहे, लोळत बसलात तरी लोळण्याचं कर्म आहे, बसण्याचं कर्म आहे, बोलण्याचं कर्म आहे. मनुष्य एक क्षणभरसुद्धा तसा राहू शकत नाही कर्म केल्याशिवाय. मग आता आपल्याला ह्याच्यातनं जाणून घ्यायचं की कुठलं कर्म करायचं आणि कुठल्या कर्माचा त्याग करायचा. काम्य कर्म कुठलं, निषिद्ध कर्म कुठलं, यज्ञ कर्म कुठलं, हे सगळं आपण ह्याच्यामध्ये जाणून घेणार आहोत. या सगळ्याचं संतुलन आपल्याला साधायचे. असं साधता आलं तर त्या कर्माचं बंधन राहत नाही. आणि हे कर्माचं बंधन राहिलं नाही की कर्मयोग साधलाच म्हणून समजा. म्हणजे कर्म करायचं. दुसरी गोष्ट आहे कसोटीची की कर्म मी केलं हा अहंकारसुद्धा बाळगायचा नाही. आणि तिसरी गोष्ट आहे की कर्माच्या फळाच्या आसक्तीसुद्धा ठेवायची नाही. हे कर्म केल्यानंतर मला काय मिळेल याचंही जाणीवसुद्धा नको, इच्छा नको, वासना नको. म्हणजे आता 4 कसोट्या कर्माच्या सांगितल्या आहेत. पहिल्यांदा कर्म ओळखायचं. माझा स्वधर्म काय आहे, आत्ता मी कुठल्या भूमिकेत आहे हे आधी ओळखायचं, त्याप्रमाणे कर्म करायचं. मी कर्म केलं याचा अहंकार बाळगायचा नाही, कर्माच्या फळाची आसक्ती ठेवायची नाही. आणि एवढं करूनसुद्धा ते कर्म अतिशय उत्तम करायचे, मनापासनं करायचे. एवढी 4 कसोट्यावर जर का ते कर्म उतरत असेल तर त्या कर्माचा निश्चितपणाने कर्मयोग होईल. स्वामी विवेकानंद तर म्हणतात, निरहंकारी होऊन कर्म केलं म्हणजे ती यज्ञकर्मच झाली. मग अशी यज्ञकर्म कधीही बंधनकारक ठरत नाहीत. आणि तेच आपण ह्या अध्यायामध्ये समजून घेणार आहोत. बघूया तर मग अध्यायामध्ये आहेत श्लोक, पण आता त्याच्या आपण काही विभाग करणार आहोत. पहिल्यांदा अर्जुनाच्या मनात शंका आली होती की एकदा भगवंत म्हणतात की कर्मश्रेष्ठ, एकदा म्हणतात बुद्धिश्रेष्ठ. आणि म्हणून अर्जुनाने आपल्या मनातला प्रश्न विचारला आहे की कर्मश्रेष्ठ का बुद्धिश्रेष्ठ. आणि जर का जायसी चेत कर्म नसते मता बुद्धीर जनार्दन, जर का बुद्धिश्रेष्ठ असेल तर तू मला हे घोर कर्म करायला लावतोस तरी कशाला. आणि मिश्रित बोलू नकोस, हेही बरोबर आहे तेही बरोबर आहे असं सांगू नको, मला एक काहीतरी निश्चित सांग. आणि तेव्हा भगवंत त्याला या कर्मयोगाचं सगळं रहस्य उलगडून सांगतायत. ते म्हणतायत की या 2 निष्ठा आहेत, ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां, अशा 2 निष्ठा सांगितल्या आहेत. आणि ह्याच्यामधलं कर्म कसं श्रेष्ठ आहे हे मी तुला सांगतोय. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. आता बघा, आसक्तीचा त्याग करायचा आहे आणि ह्या कर्म इंद्रियांवर संयम बाळगायचा आहे. पण नुसताच संयम बाळगला आणि मनामध्ये जर का त्या भोगाविषयी, त्या आसक्तीविषयी जर का वासना असेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. त्या माणसाला दांभिक मनुष्य म्हणावा. जो नुसता डोळे मिटून जप करतो आणि मनामध्ये विषयांचं चिंतन करतो त्याला मिथ्याचारी किंवा त्याला दांभिक असं म्हटलेलं आहे. आणि ते तर फारच सर्वथा चुकीचं आहे. मग आता कर्म तर कशी करायची, तर एक महत्त्वाची गोष्ट भगवंत सांगतात, नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्जायो ह्य कर्मणः. तू काय कर अर्जुना, नेमून दिलेलं काम कर. आता नेमून कोणी दिलेलं आहे बरं? अर्जुनाचं तरी आम्हाला माहिती आहे की अर्जुन क्षत्रिय होता, पण आम्हाला कुठलं काम नेमून दिलं हे काही आम्हाला अजून कळलेलं नाही आहे. तर बघा, आपल्याला आयुष्यामध्ये वेगवेगळी कामं करायला लागतात. पूर्वी लहानपणी आपण विद्यार्थी होतो तेव्हा विद्यार्थ्याचं कर्म काय होतं, तर अभ्यास करणं, उत्तम परीक्षेमध्ये गुण प्राप्त करणं हे कर्म होतं.
तरुण वयातली कर्म वेगळी, प्रौढपणीची वेगळी, म्हातारपणीची वेगळी, नंतरची वेगळी, कितीतरी कर्म आहेत. आणि एवढंच कशाला, आपले पावलापावलावर आपला स्वधर्म किंवा स्वकर्मसुद्धा बदलत असतं. ऑफिसमधलं कर्म वेगळं, घरचं वेगळं, पत्नीबरोबरचं वेगळं, आईबरोबरचं कर्म वेगळं, समाजातलं कर्म वेगळं. प्रत्येक कर्माला वेगवेगळे अँगल्स असतात आणि ते आपल्याला आपला अंतरात्मा बरोबर सांगत असतो की आत्ता तुझं हे कर्म आहे. पण तरीसुद्धा कधीकधी संघर्ष निर्माण होतो. जेव्हा 2 कर्म आमच्यासमोर उभी ठाकतात तेव्हा ह्याच्यातलं नेमकं काय करावं हे कळत नाही. आणि अर्जुनाची तीच अवस्था झाली होती. किंग कर्तव्य मूढ झालेला होता अर्जुन. युद्ध करावं अशी त्याची क्षात्रवृत्ती सांगत होती, पण प्रतिपक्षामध्ये कोण आहेत तर सगळे स्वजन आहेत, आपलेच नातेवाईक आहेत. हे पाहून तो थोडासा गर्भगळीत झाला होता, घाबरला होता. आणि स्वजनांना कसं मारू हा प्रश्न त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाला होता. आणि त्याचंच निराकरण करण्यासाठी, त्याच्या शंकांचं, त्याच्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी भगवंत सांगतायत यज्ञ कर्म कर. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयं कर्म बंधनः. यज्ञ कर्म प्रत्येकाने केलं पाहिजे आणि नियत कर्म हेच खरं तर यज्ञ कर्म आहे. आणि यज्ञ कर्माच्या व्यतिरिक्त जी जी कर्म केली जातात ती बंधनाला कारणीभूत ठरतात. त्याचं बंधन पडतं. म्हणजे कर्म केलं की त्याचं फळ भोगावंच लागतं. हा कर्माचा सिद्धांत आहे. कर्म केलं आणि आता मी फळ भोगणार नाही असं चालणारच नाही. चांगलं कर्म करा, चांगलं फळ मिळेल. वाईट कर्म करा, वाईट फळ मिळेल. कर्म केलं की त्याचं बंधन आहेच. बरं, कर्माचा कायदा असा आहे की कर्म आपल्याला पुसून टाकता येत नाही. समजा एखादं कर्म केलं आणि त्याचा पश्चात्ताप झाला, पण ते पुसता येत नाही. त्याचं फळ तुम्हाला भोगावंच लागणार आहे. किंवा कर्माचं अशी गंमत आहे की ते वळते पण पैसे करता येत नाही. आपण एखाद्याला 100 रुपये देणं लागत असलो आणि ते आपल्याला 80 रुपये देणं लागत असेल तर आपण ते सगळं वळते करतो आणि 20 रुपये दे एवढं असं म्हणतो किंवा 20 रुपये आपण देतो. असं नसतं कर्माच्यामध्ये. चांगल्या कर्माचंही फळ भोगावं लागणार, वाईट कर्माचंही फळ भोगावं लागणार आणि पुन्हा पुन्हा त्या जन्म मरणाच्या चक्रामध्ये सापडावं लागतं. पण एक फार सुंदर मुद्दा भगवंतानी इथे मांडलेला आहे की जेव्हा ब्रह्मदेवानी, प्रजापतींनी या सृष्टीची निर्मिती केली तेव्हाच त्यांनी एक गुपित सांगून टाकलेलं आहे, एक रहस्य सांगून टाकलेलं आहे की जेव्हा सहयज्ञः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एषवो स्विष्ट कामधुक. ही सृष्टी जेव्हा निर्माण केली ना तेव्हाच यज्ञ निर्माण केले. पण यज्ञ ह्याचा अर्थ आपल्या डोळ्यासमोर जे दृश्य येतं ते नाही बरं का. यज्ञ म्हणजे निस्वार्थ भावनेने दुसऱ्यांसाठी केलेलं कुठलंही कर्म हे यज्ञ कर्म होऊ शकतं. आणि प्रजापतींनी सांगून ठेवलेलं आहे की ह्या यज्ञाच्या मार्फत या यज्ञ कर्म जर का तुम्ही केलात तर ते यज्ञच तुम्हाला कामधेनूप्रमाणे उत्तमोत्तम फळाची प्राप्ती करून देतील. तुम्ही काय करा, ते यज्ञाच्या मार्फत, यज्ञकर्माच्या मार्फत देवतांचं पूजन करा. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्त श्रेयः परमवाप्स्यथ. या यज्ञाच्या माध्यमातून तुम्ही देवांना संतुष्ट करा की देव तुम्हाला संतुष्ट करतील. असं करत करत, एकमेकांना संतुष्ट करत तुम्हाला परमकल्याणाची प्राप्ती होणार आहे. श्रेयः परमवाप्स्यथ. तुम्हाला कल्याणाची प्राप्ती होणार आहे. मग आता हा यज्ञ कर्म करायचं म्हणजे काही होमकुंड, ब्राह्मण, दक्षिणा, अन्नदान असं काही करायचं का? असं काहीच करायचं नाही आहे. रोजचंच आपण म्हणतो ना, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म. मग साधं जेवणाचं सुद्धा यज्ञकर्म कसं करता येईल? कारण ते यज्ञ करताना आपल्याला ज्यांच्यामुळे हे सगळे भोग मिळत आहेत त्यांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार करायचा आहे. त्यांचे भोग त्यांना द्यायचे आहेत आणि मग आपण त्याचे भोग घ्यायचे. एवढं तर निश्चितच आपल्याला करता येईल नाही का? बघा, आता म्हटलेलं आहे इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान अप्रदायेभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सः. काय म्हटलेलं आहे? स्तेन एव सः. स्तेन या शब्दाचा अर्थ आहे चोर. काय म्हणतात बघा भगवंत की आपल्याला जे भोजन मिळतं, आपल्याला जे भोग मिळतात, आपल्याला जे लाभ होतात या सृष्टीने आपल्याला भरभरून दिलेलं आहे.
पण आपण सृष्टीला काय देतो त्याच्यापैकी? काहीतरी परतफेड करतो का? काहीच नाही. आपण नुसतं ओरबाडून घेत असतो या निसर्गाकडनं. त्यांना परत तर करायलाच पाहिजे आणि तेच खरं तर यज्ञकर्म आहे. बरं, समजा परतफेड नसतील करता येत तरी निदान त्यांचे आभार तर मानता येतात, त्यांना थँक्यू तर म्हणता येतं, कृतज्ञतापूर्वक एक नमस्कार तर करता येतो. आणि तसे हे सगळे भोग ज्यांच्यामुळे आम्हाला मिळत आहेत त्यांना त्याचा एक एक वाटा परत करायचा आहे. असं कोणी जर परत न करता जो स्वतःपुरतंच अन्न शिजवतो त्याला म्हटलेलं आहे चोर स्तेन. राग येतो नाही का आपल्याला? आपल्याला वाटतं आम्हाला चोर कसे काय म्हणतात? आम्ही चोरी बिरी नाही करत, आम्ही सज्जन माणसं आहोत, आम्ही आमच्या पैशाने कमवतो, आमच्या पैशाने खातो. पण तरीही आपण चोरच आहोत. कारण बघा ना, तुम्ही तुमच्या घरामध्ये धान्य पिकवलेलं नाही आहे, तो कोणीतरी शेतकरी आहे. बरं, शेतकऱ्यांनी सुद्धा त्याला पंचमहाभूतांचं साह्य आहे. भूमी आहे, जल आहे, ऊन आहे, वारा आहे आणि आकाश आहे. याच्यामुळे हे सगळं धान्य पिकतं. म्हणजे पहिल्यांदा पंचमहाभूतांचे आभार मानायला पाहिजे, शेतकऱ्याचे आभार मानायला पाहिजे, दुकानदाराचे, ट्रकमधल्या ट्रान्सपोर्टवाल्याचे, त्या हमाली करणाऱ्या मुलाचे, त्या सगळ्यांचे आभार मानून, अगदी त्या वाल्याचे सगळ्याचे आभार मानता यायला पाहिजेत. आपण एक पोळी खातो, पण त्या एक पोळीच्या मागे किती जणांचे कष्ट आहेत, किती जणांचे हात लागलेले आहेत याचा निदान विचार तरी करूया. आणि त्यांचं नाव गावसुद्धा आम्हाला माहीत नाही, त्यामुळे त्यांना कसं काय थँक्यू म्हणणार? पण आपल्या घरातल्या देवाला आपण नमस्कार करू शकतो. आणि म्हणून ह्या सगळ्यांचे जे हात लागलेले आहेत, त्यांचे कष्ट आहेत, त्यांची ऊर्जा त्याच्यामध्ये सामावली आहे, त्या प्रत्येकाला त्यांचे भोग खरं तर परत करायला पाहिजे. आणि ह्यालाच म्हटलेलं आहे यज्ञकर्म. म्हणजे रोज आपण घरात जे जेवण बनवतो, जे भोजन बनवतो, ते करताना सुद्धा हा यज्ञकर्म आहे असं समजून करायला पाहिजे. आणि हा यज्ञाचा प्रसाद म्हणून मी भोजन करतोय अशीही भावना असायला पाहिजे. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात यज्ञ शिष्टाशिनः संतो. यज्ञ कळलं आता आपल्याला. शिष्ट म्हणजे उरलेलं, अशिनः संतो. आणि त्याचं जो कोणी सेवन करतो तो आपोआपच सगळ्या प्रकारच्या पापामधनं मुक्त होतो. मुच्यन्ते सर्व किल्बिषैः. सगळ्या पापातून तो मुक्त होतो. मात्र असं जो कोणी करत नाही तो मात्र पापाचंच सेवन करतो, जो फक्त स्वतःसाठी अन्न शिजवतो तो. समजतंय आपल्याला? जो ये पचंती आत्मकारणात, जे फक्त स्वतःपुरता विचार करतात, जे स्वार्थी आहेत त्यांना मात्र चोर म्हटलेलं आहे आणि त्यांना पापी म्हटलेलं आहे. ते पापाचंच सेवन करतात. आणि आपल्याकडे पूर्वीसुद्धा पद्धत होतीच की, आपल्याकडे पूर्वीसुद्धा गोग्रास असायचं. आधी अतिथी अभ्यागताला जेवण द्यायचं. आपल्या अगदी घरी आलेला नसेल तरी अगदी गावामध्ये कोणी एखादा उपाशी असेल त्याला बोलवून आणायचं, त्याचा सत्कार करायचा, त्याला पाय धुवायला पाणी द्यायचं, त्याला आदराने भोजन द्यायचं. अतिथी अभ्यागताचा सत्कार होता. गोग्रास होता, गाईला द्यायचं. रोज आपल्या जेवणापूर्वी त्या गाईचा गोग्रास काढून ठेवला जायचा. काकबळी होता, वैश्वदेव होता. सगळ्यांना तृप्त करून, सगळ्यांना, अगदी घरातली वृद्ध मंडळी असतील, गर्भारशी स्त्रिया असतील, लहान मुलं असतील, या सगळ्यांना तृप्त करून जेव्हा तो गृहस्थ किंवा ती गृहिणी भोजन करते तेव्हा ते यज्ञकर्मच होऊन जातं. आणि मग अशा यज्ञकर्मामुळे पापातून मुक्ती मिळते आणि नवीन पाप तिथे राहत नाही, उरत नाही. आणि म्हणून या साध्या साध्या गोष्टी जरी वाटल्या तरी त्याच्यामागे फार मोठा आशय दडलेला आहे. आणि म्हणून सगळ्यांना तृप्त करून, सगळ्यांना त्यांचे भोग देऊन, आपल्या घरातल्या देवाला नमस्कार करून मग भोजन करावं असा एक नियम सांगितलेला आहे या गीतेमध्ये. आणि अन्नातूनच संस्कारांची देवाणघेवाण होत असते. कारण इथे म्हटलेलं आहे अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः. यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. अन्न कशातनं निर्माण होतं, अन्नातून काय निर्माण होतं, ही सगळी भूत मात्र. तुम्ही आम्ही सुद्धा जे उत्पन्न झालेलं त्याच्यामागे अन्नच आहे. आपल्या आईवडिलांनी खाल्लेलं अन्न असेल किंवा आपण आत्ता ज्या अन्नावर हा देह पोसला जातो. अन्नात भवन्ति भूतानि.
मग अन्न कशापासून निर्माण होतं? पर्जन्यात अन्न संभव हा. पावसामुळे हे अन्न पिकतं. मग पाऊस कशामुळे निर्माण होतो? तर यज्ञामुळे. यज्ञात भवती पर्जन्यो. यज्ञकर्मामुळे पावसाला, त्या वरुण देवतेला आवाहन केलं जातं आणि त्याच्यातून पाऊस पडतो. आणि यज्ञ काय आहे? यज्ञ कर्म समुद्भव हा. कर्मातूनच यज्ञ होतं. तुम्ही निस्वार्थी भावनेने जनकल्याणासाठी कर्म केलं तोच यज्ञ आहे. मग कर्म कशातनं निर्माण होतं? एक एक साखळी आहे बरं काही. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धी. कर्म हे ब्रह्मातनं निर्माण होतं. ब्रह्माक्षर समुद्भव. ब्रह्म कशातनं निर्माण झाले? अक्षरातनं. ब्रह्म हे अक्षर आहे, अविनाशी आहे, आदी आहे, अनादी आहे, अनंत आहे. आणि म्हणून तस्मात सर्वगतम ब्रह्म. सगळं ब्रह्मामध्येच समर्पण आहे. नित्य यज्ञे प्रतिष्ठितम. आणि म्हणून नेहमी यज्ञाची प्रतिष्ठापना करावी, कारण त्याच्यामध्ये ब्रह्म आहे. हे ब्रह्म या यज्ञातून उत्पन्न झालेलं आहे. बघा किती साखळी सांगून ठेवलेली आपल्याला. आता हे सृष्टीचं चक्र असं अव्याहतपणाने सुरू आहे. अव्याहतपणाने हे सृष्टीचं चक्र चालूच आहे. एवं प्रवर्तितै चक्रं नानुवर्तयति हयः अघायुरेंद्रिया रामो मोघं पार्थ स जीवती. 16वा श्लोक आहे. असं हे चक्र उत्तम रीतीने अशी वर्षानुवर्ष, अब्जावधी वर्ष हे चक्र चालू आहे. पण या चक्रामध्ये आम्हाला कसं वागता यायला पाहिजे? तर त्याच्यामध्ये बाधा न आणता, त्याच्यामध्ये अडथळा न आणता आपल्याला या सृष्टीचक्रामध्ये अलगदपणाने वावरता येणं हाच तर मोठा आपला यज्ञ आहे. बघा, एखाद्या मोठ्या कारखान्यामध्ये आपण बघतो अवाढव्य यंत्र असतात, मोठाली यंत्र असतात, त्याची चाकं फिरत असतात. पण त्याच्यातला एखादा लहानसा स्क्रू जरी बिघडला, तो सैल झाला किंवा अति घट्ट झाला, तर ती यंत्र बंद पडू शकतात. मग आपलंही काम कसं आहे सांगू का? एखाद्या स्क्रूसारखंच आपलंही काम आहे. स्क्रू काय करतो? स्क्रू काही मोठं काम करत नाही, पण तो आहे. त्यांनी आपापलं कार्य उत्तम रीतीने केलं तर ही अवाढव्य यंत्र उत्तम रीतीने चालतात. आपलंही काम तसंच आहे. आपल्याला जे नेमून दिलं आहे काम ते आपण उत्तम रीतीने करायचं. तुम्ही शिक्षक असाल तर शिक्षकाचं काम उत्तम करा. परिचारिका असाल, तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही सैनिक असाल, तुम्ही जवान असाल, तुम्ही जे कोणी असाल, उत्तम कार्य. अगदी साधी गृहिणीसुद्धा आपलं कार्य उत्तम केलं तर तीसुद्धा एक यंत्राचं काम किंवा यज्ञाचं काम करू शकते. आणि असं जे कोणी करत नाहीत त्यांना म्हटलेलं आहे नानुवर्तयति हयः. जे ह्याचं अनुशासन पाळत नाहीत, त्याचं अनुशीलन करत नाहीत, ते काय करतात? अघायु इंद्रिया रामो. त्यांना म्हटलेलं आहे पापी जीवनाचा माणूस. त्याचं आयुष्य पापाने लडबडलेलं असतं आणि तो मनुष्य फक्त इंद्रिय भोगामध्ये रममाण होणारा असतो. आणि त्याचं जीवन कसं आहे? व्यर्थ आहे. मोघम पार्थ स जीवती. अहो, तो व्यर्थ जीवन जगत असतो. त्याच्या जीवनामुळे काहीच बदल घडत नाही, चांगल्याचं नाहीच. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, प्रत्येक माणसाला एक भगवंतानी काम नेमून पाठवलेलं आहे. ते काम आपल्याला उत्तम रीतीने करता यायला पाहिजे. आपल्याला उत्तम रीतीने ते काम करता आलं तर आपण ह्या यज्ञातली एक चांगली समिधा ठरवणार आहोत. हा मोठा यज्ञ धगधगतोय, हा सृष्टीचा यज्ञ धगधगतोय. त्याच्यातली एक लहानशी समिधा म्हणजे मी आहे. पण मी माझं काम उत्तम प्रकाराने करणं म्हणजे या जगाच्या चक्राला गती देण्यासारखं आहे. या प्रत्येक माणसाला जे काम नेमून दिलं आहे त्याच्यामुळे आपल्याला या जगाचं भलं करायचं आहे. जग सुधारायला जायचं नाही आहे, पण ह्या जगाचं भलं प्रत्येकाने आपापलं काम उत्तम रीतीने केलं तर हे जग इतकं सुरळीतपणाने चालणार आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात, असं जो करत नाही त्याचं जीवन व्यर्थच समजावं. आपल्याला नाही व्यर्थ घालवायचं, नाही का? जीवन आपल्याला सार्थकी लावायचे. आणि म्हणून भगवंत म्हणतात, यस्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. तो कसा आहे? यस्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः. आत्म्यामध्येच तृप्ती ज्याला मिळते आणि आत्मनी एव च संतुष्टः. जो स्वतःमध्ये संतुष्ट असतो, ज्याला हाव नाही आहे, ज्याला ग्रीड नाही आहे, ज्याला लोभ नाही आहे, तस्य
न विद्यते तर त्याला करण्यासारखं काही उरतच नाही, तो त्याच्यामध्ये संतुष्ट असतो. हे सगळं करत असताना भगवंत आता अर्जुनाला सांगतात, तू काय कर अर्जुना, तस्मात असक्त, तू असक्त निरासक्त भावनेने नेहमी कर्म कर. तस्माद असक्त सततं, आणि केव्हा कर, सतत कर. कार्यं कर्म समाचर, कार्य म्हणजे कर्तव्य, कर्तव्य कर्म तुझं जे आहे ते उत्तम रीतीने आचरणात आण. असं आचरणात आणलंस, असा अनासक्त वृत्तीने काम केलंस तर तुला त्या परमपदाची सुद्धा प्राप्ती होईल. आणि कारण तुला एक सांगतो अर्जुना, बघा आता हे सगळं सांगून झाल्यावर भगवंत म्हणतात की अरे अशी काही पुण्यश्लोक पुरुष होऊन गेलेत आपल्या संस्कृतीमध्ये. अशी अनेक उदाहरणं आहेत, पण त्याच्यातलं एक उदाहरण भगवंत सांगतायत आणि ते म्हणतात, कर्मणा एव हि संसिद्धिम, कर्मामुळेच सिद्धी प्राप्त झालेली आहेत. कोण आहेत, आस्थिता जनकादय. जनकाचं उदाहरण दिलेलं आहे. आणि जनक कसा आहे, जनक हा विदेही राजा असं मानलं जातं. देही असूनही विदेही, देहात आहे पण विदेही आहे. अशा जनकासारख्या राजांनी अशी उत्तमोत्तम यज्ञकर्म केलेली आहेत. आणि तूही याच मार्गाने जा. असं केलंस तर लोकसंग्रह मे वापी संपश्यन कर्तुमर्हसी, तुझा लोकसंग्रह पण वाढेल, तुला परमपदाची प्राप्ती होईल. कारण अशा जो समाजाचा जो नेता आहे, जो आदर्श पुरुष आहे, त्यांनी समाजाला मार्गदर्शन करायला पाहिजे. आणि म्हणून तू लोकसंग्रह पण कर आणि तुला परमपदाची प्राप्तीसुद्धा होणार आहे अर्जुना, हे लक्षात घे. असे हे 20 श्लोक आपण पाहिलेले आहेत. आणि आता पुढचा श्लोक बघूया काय आहे तो. पुढच्या 21व्या श्लोकामध्ये भगवंत एक सिद्धांत सांगतायत. एक अतिशय मौलिक असा सिद्धांत सांगितलेला आहे. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. यत् यत् आचरति श्रेष्ठः, श्रेष्ठ लोक ज्या कर्माचं आचरण करतात त्याप्रमाणे इतर लोकसुद्धा तसंच आचरण करतात. समाजाला दिशा दाखवणारे जे थोर पुरुष आहेत त्यांच्या आचरणाला समोर ठेवून त्यांना आदर्शभूत मानून अनेक लोक, समाजातले अनेक लोक तसं आचरण करत असतात. आणि म्हणून तू पण अर्जुना ते लक्षात ठेव, तू सुद्धा समाजातला एक आदर्श पुरुष आहे. यत् यत् आचरति श्रेष्ठः, किंवा माऊलीने पण फार सुंदर सांगून ठेवलेलं आहे या श्लोकावरनं. ज्ञानेश्वर माऊलीने, मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. त्यामुळे असं म्हटलेलं आहे. संत आणि सगळे संत आपल्याकडे बघा, सगळ्या संतांनी हीच तर दिशा सांगितली, आपल्या कर्मालाच देव मानायचे. सावतामाळीने काय केलं, गोरा कुंभारांनी काय केलं, जनाबाईंनी काय केलं, दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता, असं म्हणून जनाबाईसुद्धा परमपदापर्यंत पोचली. परमेश्वराची लाडकी झाली. विठुरायान तिला दळण दळू लागला, तिची धुणी धुवायला लागला. म्हणजे कर्मामध्येच परमेश्वर शोधायचा आहे. सावतामाळी तर म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. गोरा कुंभाराला मडकी थापताना सुद्धा त्याच्यामध्ये भगवंत दिसला ना. आणि म्हणून या सगळ्या संतांनी जो मार्ग दाखवला आहे, यद्यत आचरति श्रेष्ठा, श्रेष्ठ लोक ज्या मार्गाने जातात इतर लोकही त्याला अनुसरूनच वागतात. असं सांगून भगवंत आता पुढे म्हणतात की मी सुद्धा कसं वागतोय बघ. नमे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन. अरे पार्था, तू लक्षात घे की मला काही कर्तव्यच नाही, मला काही कामच खरं करायचं गरजच नाही आहे. पण नानं माप्तव्य वाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. मला काही मिळवायचंही नाही आहे, मला काही गमवायचं पण नाही आहे, तरीसुद्धा मी काम करतोच आहे. आणि कर्म न करणं म्हणजे यज्ञकर्म टाळल्यासारखं आहे. एखाद्याला उत्तम पोहता येतं आहे, समोर एखादा बुडतो आहे, तरीसुद्धा त्यांनी पाण्यात न उतरणं म्हणजे आपल्या यज्ञकर्माचा त्याग केल्यासारखंच आहे, यज्ञकर्म टाकल्यासारखंच आहे. किंवा कुशल एखाद्या डॉक्टरांनी ऑपरेशन करायला नकार देणं म्हणजे यज्ञकर्म टाळणंच आहे. तसं करायचं नाही आहे. प्रत्येकाने सावध राहून कर्म करायलाच हवीत.
आणि तशी कर्म केली नाही तर इतर लोक भ्रष्ट होतील, इतर लोक माझाच आदर्श ठेवतील. आणि म्हणून भगवंत म्हणतात, यदि ह्यहन्न वर्तेयं जातु कर्मण्य अतंद्रितः मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. मी जर का कर्म केली नाही तर लोक म्हणतील, बघा तो श्रीकृष्णसुद्धा काही कर्म न करता बसलाय आपला. असं व्हायला नको. लोकांना त्या कर्माला प्रवृत्त करायचे आणि म्हणून मीही कर्म करतोय, कारण माझ्याच मार्गाने हे सगळे लोक येणार आहेत असंही म्हटलेलं आहे. म्हणून ज्ञानी महापुरुषांनी कर्म करून लोकसंग्रह करून त्याची प्रेरणा इतरांना द्यायलाच हवी. कारण म्हटलंय, सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत. मात्र हे सगळी कर्म करत असताना या ज्ञानी पुरुषांनी, या पुढाऱ्यांनी, या नेत्यांनी कसं वागलं पाहिजे. तर जसे अज्ञानी लोक म्हणजे कर्म करताना जसं वागतात तसंच ह्यांनी पण वागलं पाहिजे. म्हणजे त्यांना तो आपलासा वाटला पाहिजे. आणि मग त्याच्यातनं काय होईल, कुर्याद विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर लोकसंग्रहम. जसा ज्याचा अधिकार असेल तसा त्याला उपदेश करावा. उपाशी माणसाला तत्त्वज्ञान सांगत बसू नये, नाहीतर मग त्यांची काय होईल, अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट, इकडेही नाही तिकडेही नाही. त्यामुळे ज्ञानी माणसांनी कधीही कोरडा उपदेश न करता अनुकरणात्मक आदर्श पुरवावेत असं म्हटलेलं आहे. बघा ना, ज्ञानी माणसांनी समजा कर्म न करता नुसतंच ज्ञान सांगितलं तर उलट अज्ञानी लोकांच्या हातामध्ये आयतं काहीतरी निरुद्योगी बनण्यासाठी एक दाखलाच मिळेल. तसं नको आहे. आणि म्हणून या लोकांचा बुद्धिभेद करायचा नाही, त्यांच्या बुद्धीमध्ये गोंधळ नाही निर्माण करायचा. तर पहिल्यांदा आपण चांगलं वागायचं आणि इतरांना त्याप्रमाणे वागायला लावायचं म्हणजे ते आपणहूनच वागतील. जेव्हा आदर्श पुरुषाचं आचरण उत्तम असेल तेव्हा लोक म्हणतात की हां असं वागायला पाहिजे. असं जेव्हा घडेल तेव्हा हा समाज सगळा सुधारणार आहे. आणि म्हणून या थोर पुरुषांनी, ह्या ज्ञानी पुरुषांनी सगळ्यांना उपदेश न करता कर्माचा एक आदर्श घालून द्यायचा आहे. कारण सगळीच माणसं काही ज्ञानसंपन्न नसतात. त्यामुळे अज्ञ लोकांचा बुद्धिभेदही करू नये असंही म्हटलेलं आहे. आता बघा, म्हटलं आहे की ज्ञानी आणि अज्ञानी माणसामध्ये फरक आहेच ना. अज्ञानी माणूस हा देहाचा अभिमानी असतो, मी करता आहे असं तो मानत असतो. देह आणि इंद्रिय ही नाशवंत आहेत, पण अज्ञानी त्यांनाच खरं मानत असतो. पण ज्ञानी माणूस मात्र त्याला माहिती आहे की हा देह संपणार आहे, पण टिकणारं काय आहे, आत्मा आहे. आत्मा कसा आहे, तो अकर्ता आहे. आणि म्हणून या आत्म्याची प्रचिती होण्यासाठी ज्ञानी कसे राहतात, देहामध्येच राहतात, पण ते उदासीन वृत्तीने राहतात. आणि म्हणून म्हटलंय, गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. त्या हे सगळे म्हणतात की गुणागुणेषु वर्तन्त, हे त्रिगुण आहेत ना, देहामध्ये हे त्रिगुण वर्तत आहेत आणि त्रिगुणाच्या आधारे सगळं कार्य चाललं, मी काहीच करत नाही असं आत्मा म्हणतोय. म्हणजे ज्ञानी मानतो की हे विश्व कसं आहे, हे त्रिगुणांचं विश्व आहे. मानवी कर्मातून ते प्रकृतीचे गुणच प्रगट होत असतात. तो मनाने, हा जो ज्ञानी माणूस आहे तो मनाने अलिप्त राहतो, सगळी कर्म करतो, पण त्याच्यामध्ये लिप्त होत नाही, आसक्त होत नाही, अलिप्तपणाने कर्म करतो, साक्षी भावाने कर्म करतो. आणि तो म्हणतो की प्रकृतीच हे सगळं माझ्याकडनं करवून घेते, मी काहीच करत नाही, अशी त्याची पक्की भावना असते. आणि म्हणून म्हटलेलं आहे, गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. अहो, हे प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्स्नविदो मंदान कृत्स्नविन न विचालयेत. अकृत्स्नवित म्हणजे ज्यांची दृष्टी एकांगी असते, असे ज्यांना पूर्णत्वाने ज्ञान झालेलं नाही आहे, असे सगळे जे लोक आहेत त्यांना त्यांचा बुद्धिभेद करायचा नाही आहे. त्यांच्यापाशी उलट कर्माची स्तुती करायची आहे, त्यांना कर्म करायला प्रवृत्त करायचे. आणि म्हणून त्याला हा कर्म हे अत्यंत आत्मीयतेने, अत्यंत मनापासून कर्म करायचं आहे. आता हे सगळं सांगून या कर्मयोग निष्ठेचा विवेचनाचा इथे समारोप केलेला आहे. मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा. सगळी कर्म जी आहेत
ती परमेश्वराला अर्पण करायची आहेत. बघा, अगदी सर्वसामान्य जी अज्ञ माणसं आहेत ती कर्मफळाच्या आशेने वावरत असतात. त्यांना हिणवायचं पण नाही, त्यांना कमी लेखायचं नाही आहे. तर आपण उत्तम आचरण करून त्यांच्या जीवनाला वळण लावायचे असंही इथे म्हटलेलं आहे. हे सगळं करत असताना इतर म्हणजे सगळी कर्म कशी करायची आहेत? कर्म तर उत्तम करायची. कर्म कसं आहे ते अनिवार्य आहे. कर्म कोणतं ना कोणतं तरी तुम्हाला करावंच लागणार आहे. मग ते करताना ते सेवाभावाने करायचे. तुम्ही काय देता याच्यापेक्षा कोणत्या भावनेने देता ह्याला महत्त्व आहे. देवाला सुद्धा फार मोठ्या पैशाची, फार मोठ्या पूजांची, हार तुरे, नैवेद्य, पंचपक्वान्न याची अपेक्षाच नसते. त्याच्यातली भावना महत्त्वाची आहे. त्यामुळे बघा ना, ही नोट म्हणजे काय असते? आपली करन्सी नोट जी आहे, 500ची म्हणा, 2000ची म्हणा, 100ची नोट जी असते त्याच्यातल्या वरच्या शिक्क्याला महत्त्व आहे. त्या कागदाच्या तुकड्याला काहीच खरं तर महत्त्व नाही आहे. आणि म्हणून त्याच्याही पलीकडे जायचे, भावना महत्त्वाची आहे. आणि आसक्तीरहित कर्म करायचे. आसक्तीरहित. आपण कितीही सामान्य प्रापंचिकांनी कितीही आसक्ती सोडायचा प्रयत्न केला तरी थोडी आसक्ती उरतेच, नाही का? बघा ना, सामान्य माणूस कसा असतो तो आंब्याच्या कोळीप्रमाणे असतो. आणि संत कसे असतात, थोर महात्मे कसे असतात, ते चिक्कूच्या बीप्रमाणे असतात. म्हणजे बघा, आंब्याचा रस आपण कितीही काढला तरी त्या कोळीला थोडा तरी रस चिकटलेला असतोच. आपली ही स्थिती अशीच आहे. आपण कितीही निरासक्त भावनेने कर्म करायची म्हटली तरी थोडी आसक्ती उरतेच. पण संत कसे असतात? संत हे चिक्कूच्या बीप्रमाणे असतात की चिक्कूच्या मध्ये राहून सुद्धा ती बी कशी चकचकीत असते, तिला किंचितही तो गर चिकटलेला नसतो. असं राहता यायला पाहिजे संतांच्या प्रमाणे. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे, आता भगवंत आणखीन एक मोठा सिद्धांत सांगतायत की आपला धर्म आहे, आपलं कर्म आहे ते श्रेष्ठ आहे. तेच आपल्याला कल्याण प्राप्त करून देणार आहे. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. आपला धर्म, आपलं कर्म आपल्याला जे नेमून दिलेलं आहे ते थोडं दोषयुक्त असलं तरीसुद्धा त्याचं पालन करावं. दुसऱ्याच्या धर्माकडे बघू नये. आपल्याला नेहमीच जरा स्वतःचं थोडंसं कमी वाटतं आणि दुसऱ्याचं जरा बरं चाललं आहे असं वाटतं आपल्याला. प्रत्येकाला वाटतं की माझ्याच वाट्याला असं वाईट कर्म आलं आहे किंवा माझंच काही बरं नाही, बाकी सगळ्यांचं चांगलं चाललं आहे. म्हणजे असं एक इंग्लिशमध्ये अशी एक वाक्प्रचार आहे, ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साईड. लांबनं पाहिलं ना की दुरूनची हिरवळ आपल्याला जास्त हिरवीगार वाटते, आपल्या पायाखालची आहे ती थोडीशी पिवळसर वाटते. पण खरं म्हटलं तर तिथेही तेच असतं. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन करायला पाहिजे. म्हणजे बघा ना, गृहिणीला वाटतं की नोकरी करणाऱ्या स्त्रीचं बरं आहे की तिला चांगला पगार मिळतो, तिला छान साड्या नेसून ड्रेस घालून ऑफिसमध्ये जाता येतं, तिच्या शब्दाला घरात वजन आहे. पण नोकरी करणाऱ्या स्त्रीला ह्या गृहिणीचा हेवा वाटतो. तिला वाटतं हिला धडधड करून कुठे जायचं नाही आहे, मस्टरवर सही करायची नाही, हिचं बरं आहे, ही घरात बसणार, स्वयंपाक करणार, टी व्ही बघणार, आराम करणार. म्हणजे प्रत्येकाला दुसऱ्याचं जरा बरं वाटत असतं, माझंच थोडं कमी आहे असं वाटत असतं. पण तसं वाटून घेण्याची अजिबात गरज नाही. कारण भगवंत सांगतात धर्म म्हणजे कसा आहे तर तो खरं म्हटलं तर तो आईसारखा आहे. आपली आई आपल्याला प्रिय असते. आपण जर का आपल्याला कोणी म्हटलं की तुम्हाला जरा जास्त सुंदर आई देतो चालेल का, आम्ही म्हणू नको, आम्हाला जशी आमची आई आहे तशीच आम्हाला प्रिय आहे. मग स्वधर्मसुद्धा तसाच आहे. प्रत्येकाचा धर्म, डॉक्टरचा वेगळा, वकिलाचा वेगळा, सैनिकाचा वेगळा, झाडूवाल्याचा सुद्धा स्वधर्म आहेच. प्रत्येकाला स्वधर्म आहे, त्याचं फक्त पालन करा बास. एवढं केलं तरी पुरे. आणि म्हणून भगवंत म्हणतात श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः. स्वधर्मामध्ये निधन झालं, मृत्यू आला तरीसुद्धा तो श्रेयस्कर आहे. परधर्मो भयावहः. पण दुसऱ्याच्या धर्मामध्ये लुडबुड करू नये. किंवा असंही म्हटलेलं आहे, जो जो ज्याचा व्यापार तेथे असावे खबरदार.
किंवा जेनो काम तेनो ठाय असंही म्हटलेलं आहे. दुसऱ्याचे महाल पाहून आपली झोपडी आपण मोडून टाकतो का? दुसऱ्यांची फार मोठ्याली घरं आहेत, पण असू दे, मला माझीच झोपडी अतिशय प्रिय आहे असं जेव्हा वाटतं तेव्हाच त्या स्वधर्माचं पालन केलं जातं. आमचे तुकडोजी महाराज तर म्हणतात, राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. त्यामुळे आपल्या झोपडीमध्ये जे आहे त्याच्यातच समाधान मानायचे. स्वधर्म म्हणजे स्वतःचा जो वर्ण आहे, आश्रम आहे, अधिकार आहे, त्याला योग्य असं कर्तव्य म्हणजे स्वधर्म आहे. उत्तम आणि ज्याला जे योग्य तेच त्यांनी करायचं आहे. परमेश्वराने सगळं नेमून दिलेलं आहे आणि म्हणून म्हटलेलं आहे की परधर्म कितीही मोहक वाटला तरी आपला धर्म आचरणं हे महत्त्वाचं आहे. अर्जुनसुद्धा म्हणाला होता ना की मला एक वेळ भिक्षा मागणं चालेल, पण भिक्षा मागणं हा ब्राह्मणाचा धर्म आहे, क्षत्रियाचा नाही आहे. क्षत्रियांनी भिक्षा घालायची असते, मागायची नसते. आणि म्हणून त्याला हे अनुसरून भगवंत त्याची कान उघाडणी करतात. त्याला सांगतात की तू तुझा धर्म सोडू नकोस बरं का. आता हे सगळं ऐकत असताना अर्जुन म्हणतोय की सगळं कळलं, पण आता तुम्ही मला हे सांगा, अथ केन प्रयुक्तोयम पापं चरति पुरुषः. हे खरं म्हटलं तर प्रत्येकाला पटण्यासारखं योग्यच आहे, पण तरीसुद्धा लोक मग पाप करतात का? आणि कधी कधी अनिच्छन्नपी वार्ष्णेय बलादिव नियोजित. कधी कधी अनिच्छेने सुद्धा लोक पाप का करतात बरं? पटत असलं तरी. अहो दुर्योधन नाही का, दुर्योधनाला काही ज्ञान नव्हतं का? त्याला काही कसं वागावं माहिती नव्हतं का? पण तरीसुद्धा तो म्हणतो, जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिः जानामि अधर्मं न च मे निवृत्तिः केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोस्मि तथा करोमि. दुर्योधनसुद्धा हुशारच होता. दुष्ट असला तरी तो म्हणतो मला माहिती आहे काय करावं काय करू नये, पण त्या काय करावं तिकडे माझी प्रवृत्तीच होत नाही आहे. आणि काय करू नये हेही मी जाणतो, पण तरी त्याच्यातनं निवृत्ती होत नाही आहे. कारण आत बसून कुठला तरी देवानी मला मार्गदर्शन केलं आणि त्याप्रमाणे मी वागतोय. देवबिव काही नव्हता, पण त्याचा अहंकारच त्याला तसं वागूच देत नव्हता. त्यामुळे स्वधर्माचं महत्त्व जरी कळलं तरी दुर्योधनाला तसं वागताच येत नव्हतं असंही म्हटलेलं आहे. आता भगवंत त्याचं उत्तर देतात की अरे अर्जुना, प्रत्येकाच्यामध्ये दोन शत्रू आहेत, दोन वाटमारे आहेत. वाटमारे माहिती आहे ना, एखाद्या रस्त्याने अशा एखाद्या एकाकी रस्त्याने एखादा वाटसरू चालला असला तर हे दरोडेखोर हे वाटमारे त्याची वाट अडवायचे आणि त्याला मारून त्याच्याकडचं सगळं सामान घ्यायचे. हे काम आणि क्रोध आमच्या शरीरात लपून बसलेले हे वाटमारे आहेत. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः. ते कसे आहेत? महाशनो महापापमा, अतिशय खादाडेत आणि अतिशय पापिष्ठ आहेत. आणि ह्यांना तू वैरीच समज, ह्यांना शत्रूच समज अर्जुना. त्यांच्यापासून सावध राहा. या कामक्रोधाच्या आहारी जाऊ नकोस. कारण ते कसे आहेत त्याला 3 उपमा दिल्या. जसं धुरामुळे अग्नी दिसत नाही, अग्नी पेटवला आणि त्याच्याभोवती धूर झाला तर त्या धुराने तो अग्नी वेढला जातो. किंवा कधीकधी आरशावर धूळ बसते आणि त्या आरशावर धूळ बसल्यामुळे नीट प्रतिबिंब दिसत नाही. या दोन्ही गोष्टी. आणि तिसरी एक उपमा दिली आहे, यथोल्बेनावृतो गर्भा. गर्भ आईच्या गर्भामध्ये असताना त्या बाळाच्या भोवती ती वारेचा एक वेटोळा असतो, त्याचा एक वेढा असतो. त्याच्यामुळे त्या गर्भाला त्रास होतो. म्हणजे अग्नीला धुराचा त्रास आहे, आरशाला धुळीचा त्रास आहे आणि त्या बाळाला, त्या बालकाला, त्या जीवाला त्या वारेचा त्रास आहे. तसंच या आत्म्याला या काम आणि क्रोधाने वेढून टाकल्यामुळे त्या आत्म्याचं खरं स्वरूप आम्हाला कळतच नाही आहे. जसं आवृतई ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौंतेय दुष्पूरेण नलेन च. जसं त्या ज्ञानावर त्या अज्ञानाचं सगळं आवरण आलं आहे, त्यामुळे त्या खरं ज्ञान, खरं आत्मज्ञान होतच नाही. जसं या कामामुळे, आणि काम तरी कसं आहे दुष्पूर. दुष्पूर म्हणजे त्याची पूर्तताच होत नाही, त्याचं समाधानच होत नाही, त्याला संतोषच मिळत नाही.
अजून 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 असं तो काम मागत राहतो. थोडं दिलं तरी तेवढ्यापुरतं समाधान होतं की पुन्हा पाहिजे. 10 रुपये दिले की वाटतं 100 पाहिजे, 100 दिले की 1000 पाहिजे, 1000चे 10,000, लाख, कोटी, अब्ज, ती साखळी संपतच नाही. असा हा काम आहे. आणि हा काम राहतो तरी कुठे? या कामाचं एकदा घर कळलं ना की त्याचा नायनाट करता येईल. भगवंत म्हणतात, सांगतो ना, कामाची 12 निवासस्थानं आहेत, 12 ठिकाणी तो राहतो. इंद्रियाणी मनोबुद्धिरस्याधिष्ठान मुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम. हा काम आमच्या शरीरामध्ये 10 ठिकाणी राहतो आणि तो काय करतो? या ज्ञानावर आवरण घालतो आणि या देहाला मोहात पाडतो. कुठले ती 12 ठिकाणं? 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी, अशी 12 ठिकाणी हा काम राहतो. बघा ना, या कामाची वासना कधी तृप्तच होत नाही. जीभ तर सारखी काहीतरी मागत असते, कान सारखं काहीतरी ऐकायला मागत असतात, स्पर्श काहीतरी मागत असतो, सारखं चालूच आहे. अजून 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 अजून. आता तू काय कर अर्जुना, तस्मात त्वम इंद्रियाणी आदौ, आदौ म्हणजे आधी, तू काय कर, इंद्रियांना संयमात ठेव. नियम्य भरत ऋषभ, त्यांचं नियमन कर. आणि पाप्मानं प्रजही हे नाही ज्ञान विज्ञान नाशनम, आणि ज्ञानाचा आणि विज्ञानाचा नाश करणारा जो काम आहे ना, याचा पूर्णपणे समूळ असा नायनाट करून टाक, त्याला एकदम छेदून टाक असं म्हटलेलं आहे. कारण तुझ्याकडे शस्त्र आहे. शस्त्र कुठलं बाह्य शस्त्र नाही बरं का, आतमधलं शस्त्र आहे. कारण इंद्रिय आहेत ना, ही ऐकत नाहीत, अतिशय हट्टी आहेत. इंद्रियाणी पराणी आहुहू, बलवान आहेत, हेही माहिती आहे. इंद्रियाणी पराणी आहुहू इंद्रियेभ्यः परम मनः, पण या इंद्रियांपेक्षाही मन फारच बलकट आहे. आणि या मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. मनसस्तु परा बुद्धी, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ, पण बुद्धीपेक्षा तो आहे ना श्रेष्ठ, तो परमात्मा श्रेष्ठ आहे. यो बुद्धे परतस्तु सहा, म्हणजे इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ, पण बुद्धीपेक्षा तो सर्वश्रेष्ठ आहे परमेश्वर. त्याला शरण गेलं की हे सगळं बरोबर होतं आहे. आणि म्हणून तू काय कर अर्जुना, एवं बुद्धे परम बुद्ध्वा, या बुद्धीला नीट, या बुद्धीच्या साहाय्याने त्याला नीट जाणून घे. कुणाला? त्या परमात्म्याला, त्या परब्रह्माला जाणून घे. संस्तभ्यात्मानमात्मना, स्वतः आत्मसंयम झाला पाहिजे, आत्मज्ञान झालं पाहिजे. आणि मग त्याच्या जोरावर जही शत्रू, जही म्हणजे मारून टाक. कुणाला? त्या शत्रूला मारून टाक. महाबाहो, अर्जुनाची प्रशंसा केली आहे की तू कसा आहेस, तू महाबाहू आहेस, तू बलवान आहेस, तू वीर आहेस, तू शूर पुरुष आहेस, तुला हे सगळं सहज शक्य आहे. पण हा कसा आहे, कामरूपन दुरासदम, काम हा प्रबळ शत्रू आहे बरं का. शत्रू आहे, प्रबळ आहे, पण तू त्याच्यापेक्षाही प्रबळ आहेस, तुला त्याला निश्चितपणाने मारता येईल, अशी प्रशंसा करण्यासाठी अर्जुनाला इथे महाबाहो असं म्हटलेलं आहे. आणि अर्जुनाचं स्फुल्लिंग चेतवलेलं आहे. या स्फुल्लिंग चेतवून त्या अर्जुनाला या कामावर विजय मिळवण्यासाठी त्याला जागं केलेलं आहे, त्याला जागृत केलेलं आहे. आणि त्याच्याही पलीकडे जायला, कारण हा काम कसा आहे, त्या कामाच्या आवरणामुळे हा ज्ञान आणि विवेक झाकलं गेलं होतं. पण कामनांचा त्याग जरी कष्टदायक असला तरी त्याच्यावर विजय निश्चितपणाने मिळवता येतो असंही म्हटलेलं आहे. आणि ह्या कामाला तू पूर्णपणाने काढून टाक. बघा, आता ह्या अध्यायाच्या माध्यमातून भगवंत आपल्याला अनासक्त कर्मयोग सांगतायत. आणि या अनासक्त कर्मयोगाच्या माध्यमातून आत्मज्ञान मिळवणं तेही शक्य आहे. आणि म्हणून ह्या इंद्रियांवर संयम, त्या मनावर संयम, त्या बुद्धीवर विजय हे मिळवण्यासाठी त्या परब्रह्माला, परमेश्वराला शरण जायचे. असा तू गेलास आणि तुझ्या कर्माच्या माध्यमातून, बरं का, तुझं कर्म काय, तू क्षत्रिय आहेस. आणि क्षत्रिय धर्माची महती मी तुला काही वेगळी सांगायला नको, तुला माहिती आहे क्षत्रिय धर्म काय आहे. आणि तू त्या क्षत्रिय धर्माच्या आधाराने तुझ्या आवडीचंच काम आहे, त्याच्या माध्यमातून या कामावर विजय मिळव आणि या शत्रूवर सुद्धा विजय मिळव.
तुला राजगादी प्राप्त होईल आणि तुला स्वधर्माचं पालन केल्याचं समाधानही मिळेल. असा हा कर्मयोग या 3ऱ्या अध्यायाच्या माध्यमातून भगवंतांनी सांगितलं आहे. आपणही सगळ्यांनी आपापलं कर्म ओळखूया. आता आपला हा परिवार साहित्य उत्सव परिवार तर फार मोठा विशाल आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या व्यावसायिक असतील. कोणी डॉक्टर असेल, कोणी वकील असेल, कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर असेल, कोणी नोकरीमध्ये असेल, कोणी शेतकरी असेल, कोणी कामगार असेल. प्रत्येकाने आपलं आधी कर्म ओळखायचं, ते उत्तम रीतीने पार पाडायचं, त्याच्यातली आसक्ती नाहीशी काढून टाकायची, त्याच्यातनं मोबदल्याची भावनाही नको, फळाची अपेक्षाही नको, पण फळ मिळणारच आहे. प्रत्येकाला फळ निश्चितपणाने मिळणार आहे. पण आपण निरासक्त निष्काम भावनेने कर्म केलं तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि हेच आपल्या सगळ्यांना उपयोगी पडणारं मार्गदर्शक ठरणारं तत्त्व भगवंत या अध्यायात सांगतायत. आणि त्यामुळेच हा अध्याय आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचं पुन्हा पुन्हा आपण वाचन करूया, पठण करूया, श्रवण करूया आणि ह्याच्या त्या योगेश्वराकडे हीच प्रार्थना करूया की आम्हाला हे सगळं करण्यासाठी बळ दे, शक्ती दे, सामर्थ्य दे, बुद्धी दे, ज्ञान दे, विवेक दे, अशी त्याच्याकडे प्रार्थना करूया. आणि सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करूया. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.